चला सामन्याला सुरुवात होते. पंच म्हणून लाभले ते म्हणजे प्रतीक आणि सज्जदभाई आणि माझे साथी समालोचक कांबळे सर, तसेच आजचे बर्थडे बॉय दादा फडके, तसेच लाईव्ह स्कोरर आपल्याला पाहायला मिळत ते प्रतीक आणि कॅमेरामॅन रोहित. सामन्याची सुरुवात होते. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा उसळी घेणारा चेंडू. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक स्वप्नीलच्या हातामध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाही. चेंडू गेलाय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाले. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल दिगंबरच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू होता. भिरकवला चेंडू येतोय लेग साइडच्या दिशेने. फक्त एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र निरंजन फील्ड करण्याच्या अगोदर एक धाव पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज असेल तो म्हणजे शुभम आंबरे. एक हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला सिद्धिविनायक गावखडी संघाच्या माध्यमातून. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. दिगंबर एक आक्रमक गोलंदाज आहे. हा मात्र चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय चेंडूला. पहिला चेंडू पेस करत असताना मात्र सन्मान दिलाय. धावसंख्या मात्र बदलली ती म्हणजे धावसंख्या झाले 2 धावा. पाहूया पुढचा चेंडू. पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येताना दिगंबर. हा मात्र चांगला चेंडू आहे. भिरकावला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. नक्कीच तुषार याने मात्र झेल टिपलाय. फलंदाज मात्र महेश दळवीच्या स्वरूपात बाद झालाय. मोठा धक्का मिळालाय सिद्धिविनायक गावखडी संघाला. थँक्यू डीजे. मैदानावरती पाहायला मिळतोय एक मोठं नाव गावखडी गावाचं एक सुपरस्टार फलंदाज अक्षय राठोड मैदानावरती पाहायला मिळतोय. अवया त्याच्या माध्यमातून किती धावा जमवले जातील. दिगंबरची गोलंदाजी मात्र तरबेज पाहायला मिळते आपल्या या समालोचन कक्षामध्ये. मुख्य व्यासपीठावरती माननीय श्री वकील साहेब तेजस उर्फ सोनू कोरगावकर साहेब यांचं आगमन झालंय. तरी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पाहूया फलंदाज आहे तो म्हणजे अक्षय राठोड. एक नामांकित खेळाडू मध्ये एक मोठं नाव पाहायला मिळतो तोच अक्षय राठोड. त्याच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय दिगंबर. दिगंबर गोठणकर मात्र चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. एक गडी बाद केलाय. 2 धावा मात्र धावा खर्च केल्या जात आहेत त्याच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू होता. चांगला चेंडू वळवला जातोय. नक्की चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळाली. चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 5 चेंडू फेकून झाले असताना धावसंख्या फक्त 2 धावा खर्च केली जाते. तर पाहूया अक्षय राठोड एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून किती धावा मिळाल्या जातील पाहूया दिगूच्या विरोधात. हा मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच बचावला जातोय अक्षय राठोड. पहिल्या षटकात समाप्ती केर. संघाची धावसंख्या झाली 2 धावा. स्वप्नील आलाय दुसरा षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येताना स्वप्नील. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हा मात्र चांगला चेंडू होता. उचललाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. काय झेल. अफलातून झेल. नक्कीच निरंजनच्या माध्यमातून अफलातून झेल पाहायला मिळाला होता. द बेस्ट
कॅच म्हणावी लागेल. आतापर्यंतच्या टुर्नामेंट मध्ये अफलातून झेल टिपला जातोय. एक मोठा फलंदाज बाद झालाय तो म्हणजे शुभम आमरेच्या माध्यमातून चांगलासा झेल निरंजनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अफलातून झेल नक्कीच वाह केली जाईल निरंजनच्या माध्यमातून. फलंदाजसाठी आलाय कुणाल. पाहूया शुभमची जागा घेण्यासाठी कुणाल. फुल टॉस चेंडू होता परंतु फुल टॉस चेंडूवरती मात्र मिस झालाय. परंतु चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा असेल तो कुणाल. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय. स्वप्नील याचा कुणाल साठी. कुणाल काय करतोय पाहूया. आक्रमण चढवलं जाणार का अजूनही शांत पाहायला मिळतात मैदानावरती. या चेंडूवरती मात्र उडवलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल परंतु चेंडूला पूर्णपणे लांबी मिळाली आहे. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय खणखणीत षटकार कुणालच्या बॅट मधून. आता मात्र धावत फलक पाहायला मिळालंय. थोडीशी धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. अशा प्रकारची खेळी करायलाच लागेल कुणाल सारखा एक चांगलासा फलंदाज मैदानावरती पाठवलाय. परंतु एक दोन मोठे मोहरे गारद झाले ते म्हणजे महेश दळबे आणि शुभम आमरेच्या स्वरूपात. आता मात्र कुणाल आणि अक्षय राठोडवरती जिम्मेदारी पूर्णपणे संघाची पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारे. हा मात्र चांगला चेंडू होता. या चेंडूवरती मात्र बीट केलं जातंय. नक्कीच फलंदाज बाद झालाय. फलंदाज मात्र बाद झालाय. स्वतःहून बाहेर पडलाय फलंदाज बॅटची एज लागल्यानंतर. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी ते कुणालची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे चैतन्य. पाहूया चैतन्य आलाय कुणालची जागा घेण्यासाठी. एक चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे स्वप्नीलच्या माध्यमातून 2 गडी बाद केले तर मोठे मोहरे गारच केले जाते. तर स्वप्नीलच्या माध्यमातून पुढचा चेंडू चैतन्यासाठी. डावखुरा फलंदाज चैतन्य. हा मात्र चांगला चेंडू होता. चेंडू मात्र येतो कव्हरच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच पळून पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे अक्षय राठोड. अक्षय याला मात्र काम करावं लागेल. फक्त धावसंख्या पोहोचली ते दुहेरी अंकामध्ये 10 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगती फलकावरती असताना आपण कशा प्रकारे खेळ करू पाहायला मिळेलच अक्षयच्या माध्यमातून. परंतु झेल मात्र अचूक टिपला होता तो म्हणजे निरंजन आणि शुभम आमरे यांचा. नक्कीच चांगलीशी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती क्षेत्ररक्षणाची खेळी. परंतु या ठिकाणी बॅटवरती चेंडू आला नव्हता. चेंडू जातोय. एक धाव पळून पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या झाली आहे 11 धावा. 2 षटकाची समाप्ती केली. संघाची धावसंख्या झाली 3 गड्यांच्या मोबदल्यात 11.
गोलंदाजी मार्फत सज्ज झालाय राहुल. पाहूया राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. एक चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती कालच्या दिवसामध्ये आणि एकवाडीच्या सुद्धा एकवाडी संघाकडून सुद्धा चांगलीशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पाहूया हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु चेंडूवरती मात्र झेल होणार का. झेल खाली दिगंबर आलाय. दिगंबर गोटणकर नक्कीच मात्र बाद झाला. अक्षय राठोड या चेंडूवरती मात्र बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती राहुल याच्या. फलंदाजीसाठी गेलाय नागेश. पाहूया नागेश आलाय. हा मात्र चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र यूज केलं जात आहे. नक्कीच फलंदाज बाद झालाय. त्रिफला उद्ध्वस्त झालाय फलंदाजाचा. मात्र फलंदाज बाद झालाय. सलग 2 चेंडू 2 गडी बाद केलेत राहुल याने. पाहूया फलंदाज आलाय पुन्हा एकदा. स्वप्नील त्याच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे राहुल. एक चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून ऑन ट्रिक चान्स परंतु या ठिकाणी चेंडू मात्र पायावरती आदळलाय. चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावासाठी. एका धावेने संघ धावसंख्येत भर पडले. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. थोडासा अडचणीमध्ये अडकताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धिविनायक गावखडी संघ. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली म्हणजे पहिल्याच षटकामध्ये दिगंबर, दुसऱ्या षटकामध्ये मात्र स्वप्नील आणि तिसरा षटक मात्र राहुलच्या माध्यमातून चांगलीशी कामगिरी पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहूया. हा मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅट वरती आला नव्हता चेंडू. बॅटची कडाई घेतली. चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एका धावेसाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. तिसऱ्या षटक प्रगती फलकावरती चालू असताना 4 चेंडू फेकून दिले. धावसंख्या मात्र असेल ती म्हणजे 13 धावा. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय राहुलच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू होता. कबरच्या दिशेने तोलवलाय चेंडू परंतु एक धाव मिळते पलून. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे चैतन्य. एक डावखुरा फलंदाज आहे परंतु डावखुऱ्या फलंदाजांची बोलबाला मात्र नक्कीच मैदानावरती पाहायला मिळालाय. परंतु या आता मात्र चैतन्य काय करतोय पाहूया. राहुलच्या विरोधात चैतन्य कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक चांगला असा योगदान द्यावं लागेल. धावसंख्या मात्र फक्त झाली ती 14 धावा. पुढचा चेंडू राहुल याचा. हा मात्र चांगला चेंडू होता. लोअर फुलटॉसचा चेंडू. हलकेश ढकललाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15 धावा. यानंतर होणारा सामना जय भैरी मिरुगवाडा आणि दत्तप्रसाद एक गोडेवटार. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये टॉस का बॉस येथे जायचंय.
कोरगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल पुढील सामन्याचा, तो म्हणजे दत्तप्रसाद गुडेवटार विरुद्ध जय भैरी मुरुगवाडा. किशोर आलाय गोलंदाजी मार्गवरती, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन आलाय. हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक, चौथं षटक घेऊन आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक आक्रमक गोलंदाज आहे, चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळते. तो जो गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे किशोर. हा मात्र चांगला चेंडू होता, उडवलाय चेंडू, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चुकीची या ठिकाणी मात्र फिल्डिंग पाहायला मिळालं. चुकीचं क्षेत्ररक्षण, या ठिकाणी मात्र 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. नाणेफेकी होते ती म्हणजे दत्तप्रसाद गुडेवटार विरुद्ध जयभैरी मुरुगवाडा. तरी दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होते. नाणेफेकी करतायत मान्य श्री ऍडव्होकेट तेजसजी कोरगावकर साहेब. नाणेफेकी होते. चेंडूवरती मात्र अवांतर चेंडू फेकला जातोय. नाणेफेकी झाली आहे आणि पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने. दत्तप्रसाद गुडेवटार विजयी झालाय. डिसिजन लगेच कळवायचा आहे. वळीव मैदानी दिशेने पुन्हा एकदा तेजस आलाय, सॉरी किशोर आला. या ठिकाणी मात्र नक्कीच जेल बाद झालाय. चैतन्याची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. चैतन्याची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे संकेत. पाहूया कशा प्रकारे खेळ केले जाईल संकेतच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया या ठिकाणी मात्र नक्कीच झेल बाद. पुन्हा एकदा संकेत सुद्धा बाद झालाय झेल बादच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 18 धावा. धावसंख्या झाल्या 18. स्ट्राईक वरती फलंदाज असेल नवीन फलंदाज गुरु मुद्रे. पाहूया काय करतोय. गुरुच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ केले जाईल. हा चेंडू मात्र नक्कीच पंचांच्या माध्यमातून अवांतर पाहिला जातोय. अवांतर धाव्याने 1 धाव भर पडले. धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. गुरु मात्र आक्रमण चढवायला पाहिजेत आणि कारण 3 चेंडू उरलेले आहेत अखेरच्या षटकातील. हा मात्र चांगला चेंडू उडवलाय. चेंडू येतोय सीमा रेषेलगत. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय खणखणीत गुरुच्या बॅट मधून पहिला षटकार. आक्रमण चढवलंय. नक्कीच आल्या मात्र सुरुवात केली जाते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती मोठे प्रहार येतात का पाहूया. थँक्यू डीजे. पाहूया पुढचा चेंडू किशोर याचा गुरुसाठी. गुरु काय करतोय पाहूया. आक्रमक मूड मध्ये पाहायला मिळतोय. हा चांगला चेंडू किशोरच्या माध्यमातून वळवलाय. चेंडू फिंगर्स रोल पाहायला मिळाले.
नक्की चेंडू मात्र निर्धावालाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. अजून एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील, परंतु या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार येणार का पाहूया. पुढचा चेंडू किशोर्याचा गुरुसाठी, हा मात्र चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा भिरकवलाय चेंडू येतो सीमारेषा लगत, चेंडू खाली क्षेत्ररक्षकात आणि नक्कीच झालाय झेल आणि संपला मात्र गुरुचा खेळ. फलंदाज मात्र बाद झालाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चला सामन्याला सुरुवात होते. धावसंख्या बनवली ते म्हणजे सिद्धिविनायक गावखडी संघाने 25 धाबा आणि 26 धाबांचं लक्ष समोर ठेवलंय, ते म्हणजे नवलाई मेरवी संघाच्या समोर. पाहूया कशा प्रकारे पार केलं जाईल. नवलाई संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी समालोचन कक्षामध्ये या. तेजस आलाय आणि दिगंबर गोठणकर 26 धाबांचं लक्ष पार करण्यासाठी दोन फलंदाज मैदानावरती पाठवले जातात नवलाई मेरवी संघाकडून. तेजस आणि दिगंबर, नक्की दिगंबर गोठणकर एक वंडर बॉय पाहायला मिळतो आपल्याला. नक्की चांगली अशी त्याची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. वारंवार नवलाई मेरवी संघाकडून एक मूर्ती लहान आहे, परंतु या ठिकाणी मात्र थोडस त्याची शरीरावरती जायचं नाही. शरीरा दृष्टीने मात्र लहान वाटत असला तरी त्याच्या मनगटात ताकद मात्र पुरेपूर आपल्याला षटकारावरती आतिषबाजी करणारे त्याची मनगटाची ताकद आहे. तोच फलंदाज दिगंबर गोठणकर, त्याच्या समोर असेल महेश दळवी. महेश दळवीवरती या ठिकाणी प्राइज ऑन झालंय. 3 गडी बाद केले तर मान्य श्री तेजसजी कोरगावकर यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी मिळणार आहे. ते म्हणजे महेश दळवी यांना पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले तरी चालतील, कशाही प्रकारे केला तरी चालेल, हॅट्रिक नाही झाली तरी चालेल, परंतु 3 गडी बाद केला तर 500 रुपयाची मात्र धनराशी प्राप्त होणार आहे महेश दळवी यांना. पाहूया तेजस आलाय
स्ट्राईक वरती एक आक्रमक फलंदाज तेजस, डावखुरा फलंदाजांचा बोलबाला मात्र नक्कीच पाहायला मिळतो या क्रीडांगणावरती. त्याच प्रकारची खेळी मात्र पाहायला मिळेल का पाहूया. तेजस तयार असेल, गोलंदाजी मार्गपती तयार झालाय. महेश दळवी एक अनुभवी असा गोलंदाज, चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू या ठिकाणी मात्र नक्कीच बीट केलं होतं क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक मात्र चुकला होता, परंतु एकच धाव पळून पूर्ण केली जाते, ते म्हणजे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 धावा. पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय. महेश दळवी एक आक्रमक गोलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून चांगलीशी गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. पुढचा चेंडू 26 धावांचं लक्ष समोर असताना हा मात्र चांगला चेंडू होता, चांगलीशी गोलंदाजी. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षण सुद्धा चक्रव्यूह चांगल्या प्रकारे सजवताना पाहायला मिळालंय. त्या चक्रव्यूह मध्ये अडकवताना अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे महेश दळवी यांची. हा मात्र चांगला चेंडू उडवला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वप्नील नक्कीच मात्र फलंदाज बाद झालाय. दिगंबरच्या माध्यमातून पहिला धक्का, पहिला मोहर गारज केलाय, तो म्हणजे महेश दळवी याने. थँक्यू डीजे. दिगंबरची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे तुषार मादिये. नक्कीच चांगलासा फलंदाज आहे, त्याची फलंदाजी करण्याची मात्र स्टाईल वेगळ्या प्रकारची, त्याची बॅट पकडण्याची मात्र स्टाईल वेगळ्या पद्धतीची आहे. ज्या प्रकारे आपल्याला कॅमेरामॅनचे 3 दिवस आपल्याला पाहायला मिळत होते सपवान बारगीर, त्याच प्रकारची या ठिकाणी आपल्याला बॅट पकडताना पाहायला मिळतात ते म्हणजे तुषार मादिये. नक्कीच या चेंडूवरती मात्र एक धाव पाहायला मिळतोय. एका धावेने भर पडले, धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 3 धावा. नक्कीच धावसंख्या झाली 3. आता मात्र स्ट्राईक वरती असेल फलंदाज तो म्हणजे तेजस मात्र काय करतोय पाहूया. या चेंडूवरती प्रहार येईल का. आतापर्यंत महेश दळवीची गोलंदाजी मात्र नक्कीच अप्रतिम पाहायला मिळाली. पुढचा चेंडू महेशचा तेजससाठी. हा मात्र चेंडू भिरकवला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक शुभम आमरे जेल निसटलाय. मोठी चूक पाहायला मिळाली ती म्हणजे शुभमच्या माध्यमातून, गच्चाळ क्षेत्ररक्षण शुभम आमरे यांच्या माध्यमातून. आणि हॅलो शुभम हॅलो शुभमच्या फिल्डिंग साठी मान्य श्री तेजसजी कोरगावकर यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज दिलं या ठिकाणी. नंतर मॅच संपल्यानंतर घेऊन जायचंय. थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं शुभमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पाहूया. गुरु मुद्रे गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. हा मात्र चांगला चेंडू आहे, नक्कीच या चेंडूवरती जेल होईल का. जेल खाली अभय, नक्कीच झालाय जेल आणि संपलाय मात्र तेजसचा खेळ. अगोदरच्या चेंडूवरती जे होणार होतं तेच मात्र या चेंडूवरती झालंय आणि नक्कीच चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे अभयच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. तेजस्वी जागा घेण्यासाठी जातोय आक्रमक फलंदाज स्वप्नील. नक्कीच त्याच्या माध्यमातून चांगलीशी कामगिरी वारंवार पाहायला मिळाली. तोच स्वप्नील
फलंदाजीसाठी जातोय, परंतु गोलंदाजी मात्र तरबेज पाहायला मिळाली, ती म्हणजे डावखुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गुरु मुद्रे. त्याने चांगलीशी कामगिरी आपल्या संघाला वारंवार करताना पाहायला मिळतो तोच गुरु. हा मात्र पाहूया पुढचा चेंडू स्वप्नील साठी कशा प्रकारे फेकला जातोय गुरु मुद्रे यांचा. हा मात्र चांगला चेंडू होता, परंतु पंचांनी मात्र दंडित केलंय. पंचांनी दोन्ही हात समांतर केले तर म्हणजेच नक्कीच अवांतर पाहायला मिळालं, ते म्हणजे धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झाली 5 धावा. थोडं थोडं थेंबे थेंबे तळेसाचे अशा प्रकारची खेळी मात्र चालली आहे, ती म्हणजे नवलाई मेरवी संघाच्या माध्यमातून. पाहूया स्वप्नील काय करतोय गुरुच्या विरोधात. हा मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची एज लागून चेंडू जातोय चैतन्याच्या हातामध्ये. चैतन्य फील्ड करेपर्यंत एक धाव तर नक्कीच पळून पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे तुषार. काय करतोय पाहूया. तुषार गुरुच्या विरोधात चांगलीशी फटकेबाजी करणार का? गुरु एक आक्रमक गोलंदाज आहे, परंतु पाहूया तुषारची फटकेबाजी किती ताकदीची पाहायला मिळते गुरुच्या विरोधात. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकतोय. हा मात्र चांगला चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? क्षेत्ररक्षक येतोय अक्षय राठोड आणि मात्र झेल निसटलाय. अक्षय राठोड यांच्याकडून सुद्धा झेल निसटलाय आणि अक्षय राठोड यांच्यासाठी तेजसजी कोरगावकर यांच्याकडून 251 रुपयाचं प्राइज झालंय. नक्कीच गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सिद्धिविनायक गावखडी संघाकडून. पहिलं गचाळ क्षेत्ररक्षण केलं होतं, जेल निसटली होती शुभम आमरेच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र पाहायला मिळालंय अक्षय राठोडच्या माध्यमातून गचाळ क्षेत्ररक्षण. हा मात्र चांगला चेंडू. आता मात्र झेल होईल का? झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा शुभम आमरे, परंतु झेल पर्यंत पोहोचलाच नाही, परंतु त्याचा फायदा मात्र झालाय. 2 धावा पळून पूर्ण केले तर नक्कीच या चेंडूवरती 2 धावा मिळते. धावसंख्या झाली आहे 9 धावा. चांगले असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार का? शुभमच्या माध्यमातून थोडस गचाळ क्षेत्ररक्षण वारंवार करताना पाहायला मिळतोय, कारण जर आपण झेल तो घेतला असता तर 1 धाव वाचली असती. त्यानंतर अक्षयने सोडला, त्यानंतर मात्र 1 धाव वाचली असते. एक धावाचं मात्र महत्व तुमच्या या सामन्यामध्ये आहे, तरी सुद्धा आपण झेल सोडताय. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहूया कशा प्रकारे येतोय पुढचे 2 चेंडू गुरु मुद्रे यांचे. सलग 2 चेंडू होते, झेल उठले होते, परंतु या चेंडूवरती नक्की झालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र कुणाल मात्र काही चूक करणार नाही. चेंडू जातोय कुणालच्या हातामध्ये, विसावलाय. फलंदाज मात्र बाद झालाय स्वप्नीलच्या माध्यमात. फलंदाज बाद. 9 या धावसंख्येवरती लागलाय. तिसरा गडी बाद झालाय. स्वप्नीलची जागा घेण्यासाठी येतोय फलंदाज राहुल आग्रे. एक चांगला असा फलंदाज आहे ज्याने पीपीएल मध्ये चांगलीशी कामगिरी करत आपल्या संघाला खूप मोठं योगदान दिलं होतं. तोच राहुल आग्रे आणि पीपीएलच्या क्रीडांगणावरती म्हणजे शारजा क्रीडांगणावरती चांगलं असं त्याच्या माध्यमातून झेल टिपला गेला होता, पूर्णपणे व्हायरल झाला होता. तोच फलंदाज मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. नाव असेल राहुल आग्रे. पाहूया कशा प्रकारे खेळी करतोय राहुल. त्याच्या विरोधात गुरु असेल. गुरुची गोलंदाजी मात्र आतापर्यंत चांगली पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पाहूया गुरु यांचा. हा मात्र चांगला चेंडू आहे, येतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु चेंडूवरती 1 धाव पळून पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय ते म्हणजे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा. पाहूया कोणाच्या बाजूने झुकला जातोय हा सामना. 12 चेंडू आणि 16 धावा. यस डीजे.
शुभम साठी या ठिकाणी प्राइज ऑन झालाय. जर झेल टिपला तर शुभम साठी 100 प्राइज पुन्हा एकदा तेजाची कोरगावकर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या चेंडूवरती मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानलं जातंय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र चैतन्याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळतंय. धावसंख्या पोहोचले 11 या धावसंख्येवरती. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय. सुनील याचा हा मात्र चांगला चेंडू आहे, परंतु या चेंडूवरती मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केले. एका धावेवरती मात्र समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. दहा चेंडू आणि 14 धावांची गरज असताना राहुल आगरे मात्र स्ट्राईक वरती फलंदाजी करतोय. पाहूया हा मात्र चांगला चेंडू होता. यॉर्करचा चेंडू ब्रह्मास्त्र यूज केलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. समीकरण मात्र थोडं थोडं बदलत जाते. 9 चेंडू 13 धावांची आता गरज असेल. चांगलं कमबॅक मात्र पाहायला मिळालं ते म्हणजे सिद्धिविनायक गावकडी संघाचं. धावसंख्या मात्र कमी पाहायला मिळते, तरी सुद्धा चांगलं असे त्यांच्या मागे रणनीती आखली जाते. नक्कीच चांगलीशी योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं महेश दळवी आणि गुरुच्या माध्यमातून. या चेंडूवरती मात्र पाहूया किती धाव मिळतील. बाद होईल का फलंदाज? नक्कीच धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. एक फलंदाज बाद झालाय राहुल आगरेच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र 13 वरती अजून एक धक्का. 4 गडी बाद झालेत. तर मात्र पाहूया कोण येतोय फलंदाजीसाठी. किशोर जातोय फलंदाजीसाठी. किती धावा जमवले जातील किशोरच्या माध्यमातून. एक चांगली खेळी करावी लागेल. अजूनही 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना पाहूया चांगल्याशी गोलंदाजी सुनील मोडेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अशाच प्रकारची खेळी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल. पहिले दोन गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी. महेश दळवीच्या माध्यमातून 4 धावा खर्च करण्यात आले होते. त्यानंतर गुरुमुद्रीच्या माध्यमातून 6 धावा खर्च करण्यात आले होते. दोघांनी 10 धावा खर्च केले. त्यानंतर मात्र 4 चेंडू फेकून दिले. 3 धावा खर्च केले सुनील मोडे याने. नक्कीच पुढचा चेंडू सुनील यांचा कशा प्रकारे येतोय पाहूया. हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्कीच यॉर्करची गोलंदाजी मात्र ओव्हर पिचचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी एकच धाव पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण उरलंय ते म्हणजे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. या चेंडूवरती हा मात्र चेंडू निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती मात्र किती धावा जमवले जातील ते पाहूया. या चेंडूवरती किती धावा जमवले जातील. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा मात्र चांगला चेंडू आहे. फलंदाज मात्र बाद झालाय. त्रिफलाची दांडी दांडी दांडी. गुल किशोर मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 12 धावा. थँक्यू डीजे. निरंजन आलाय फलंदाजीसाठी. किशोरची जागा घेण्यासाठी निरंजन आलाय. आता मात्र गोलंदाजीसाठी असेल तो म्हणजे शुभम. स्ट्राईक वरती असेल तुषार. हा सामना जर सिद्धिविनायक संघाने विजयी केला तर मान्य श्री तेजसजी कोरगावकर यांच्याकडून 501 रुपयाची धनराशी प्राप्त होणार आहे सिद्धिविनायक गावकडी संघाला. पाहूया शुभम मामरे. हा मात्र पहिला चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे.
आता मात्र समीकरण राहिलं ते म्हणजे 5 चेंडू आणि 6 धावा. पाहूया आता शुभम आमरेवरती मात्र पूर्णपणे जबाबदारी, पूर्णपणे हातामध्ये चेंडू घेऊन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या चेंडूवरती मात्र बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये, सॉरी बाय लेग बायच्या स्वरूपात. एक धाव मिळते. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वर पडले. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. अजूनही 5 धावांची गरज. 4 चेंडू आणि 5 धावा. कमबॅक होईल का, पाहायला मिळेल का शुभमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूवरती एक धाव तर नक्कीच झाले. दुसऱ्या धावेसाठी निघाले. 2 धावा पूर्ण होणार का? नक्कीच 2 धावा पळून पूर्ण झाल्या आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं थोडं. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना पाहूया काय केलं जाईल. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 23 धावा झाल्यात. या ठिकाणी मात्र चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू 2 धावा. कशा प्रकारे पूर्ण केले जाते 2 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राइक वरती फलंदाज असेल तो म्हणजे तुषार. जर मॅच टाय झालं तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज, सॉरी 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. दोन चेंडू आणि 2 धाव्यांची गरज असताना पाहूया हा चेंडू मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र कॉटन बॉलचा शिकार झालाय. फलंदाज मात्र स्वतःहून बाहेर पडलाय. नक्कीच खेळाडूवृत्ती दाखवली. 2 चेंडू 2 धावा असताना सुद्धा एक आक्रमक फलंदाज मैदानावरती मात्र स्वतःची मात्र या ठिकाणी वाट पाहिली नाही की इशारा द्यायचा पंचांनी. स्वतःहून फलंदाज बाहेर पडलाय. यालाच म्हणतात खेळाडूवृत्ती दाखवली ती म्हणजे तुषार मादेच्या माध्यमातून. आपण सामना जरी हरत आलो असलो किंवा जिंकत आलो असलो तरी खेळाडूवृत्ती दाखवणे गरजेचं आहे. आता मात्र सामना मात्र 1 चेंडू आणि 2 धावेची गरज असताना गोलंदाज तयार असेल शुभम मोरकर, शुभम आमरे, परंतु त्याच्या समोर असेल राहुल माधिये. थँक्यू डीजे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. पाहूया पहिली वहिली सुपर ओव्हर होईल का या चषकामध्ये. राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिला होईल का सुपर ओव्हरचा सामना. सर्व स्पर्धकांना पाहायला मिळेल का सुपर ओव्हर. परंतु चांगलासा या ठिकाणी नियोजन पाहायला मिळते. राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मान्य श्री प्रशांतजी गुरव साहेब यांच्या विद्यमानाने भरवण्यात आलेली मात्र भव्य मोठी चॅम्पियन्स ट्रॉफी, राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि मात्र घरेलू संघ सिद्धिविनायक गावखडी संघ चांगल्याशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. यजमान संघ आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. पाहूया कोणाच्या बाजूने झुकला जाईल हा सामना. 1 चेंडू 2 धावा. डावखुरा फलंदाज आहे राहुल, त्याच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. हे मोठा फुहार येईल का राहुलच्या बॅट मधून 2 धावेचा. परंतु पाहूया शुभम आमरे काय करेल. 1 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा शुभम आमरे राहुलसाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि यावेळी मात्र राम जानकी चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली वहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार.
यायचंय मैदानावरती यायचंय दोन्ही संघाच्या संघनायकांनी सुपर ओव्हरचा सामना होणार आहे. या सुपर ओव्हर मध्ये आपल्याला 3 फलंदाज पाहायला मिळतील, ते म्हणजे दिगंबर, स्वप्नील आणि तुषार असे 3 आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. आणि गुरुप्रसाद आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतील. पाहूया पुढचा चेंडू. सुपर ओव्हरचा सामना, पहिला चेंडू लोअर फुल टॉसचा चेंडू होता. या चेंडूवरती मात्र एक धाव पळून पूर्ण केली आहे. एका धावेवरती मात्र समाधान मानायला लागतंय दोन्ही फलंदाजांना. एका धावेने खातं खोललंय संघाचा. सुपर ओव्हरचा सामना मात्र चालू झालाय. थरारक सामना पाहायला मिळतोय. एक मोठा थरार पाहायला मिळतोय. एक सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय गुरुप्रसाद मुद्रे. कशा प्रकारे येईल पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत एक धाव पण पूर्ण केले. थांबवलं जातंय फलंदाजाला. थोडासा थ्रो मात्र खराब पाहायला मिळाला होता, परंतु चांगल्याशी गोलंदाजी पाहायला मिळते. गुरुप्रसादच्या माध्यमातून 2 चेंडू फेकून झाले. 2 धावा मात्र खर्च केले जात आहेत. पुढचे येणारा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जातोय गुरुच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू होता. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्र यूज केलं होता. एकच धाव पळून पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. आक्रमण चढवलं गेलं होतं गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजावरती, परंतु एकच धाव मिळाले. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाले. पुढचा चेंडू पाहूया गुरु याचा कशा प्रकारे गोलंदाजी करेल स्वप्नील साठी. गुरु हा मात्र चांगला चेंडू आहे. बॅटची मात्र कडा घेऊन चेंडू जातोय जाहीर क्षेत्राच्या आसपास गेलाय, परंतु एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धाबेवरती पुन्हा एकदा समाधान. 4 चेंडू फेकून दिले. 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केलेत गुरु याने. चांगलीशी गोलंदाजी गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जातोय. गुरुप्रसाद मुद्रे नक्कीच या ठिकाणी फॉर्मला पाहायला मिळतो. चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केले आहेत. सुपर ओव्हरचा सामना आहे. सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये अजूनही मोठा प्रहार पाहायला मिळाला नाही दिगंबरच्या बॅटमधून. हा मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र पायावरती आदळलाय. नक्कीच मात्र फलंदाज जखडून ठेवलंय फलंदाजाला. एक धाव लेग बायच्या स्वरूपात वाढली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा. अजून अखेरचा चेंडू शिल्लक असेल. सुपर ओव्हरचा सामना थरारक सामना चालू झालाय. एक चेंडू मात्र शिल्लक असेल या षटकातील. कशा प्रकारे हा मात्र अखेरचा चेंडू फेकला जाईल गुरुच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू गुरु याचा स्वप्नीलसाठी. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय तो म्हणजे स्वप्नील याने आक्रमण चढवलंय. या चेंडूवरती मात्र फुल टॉस चेंडू दिला होता गुरुप्रसाद मुद्रे याने. या फुल टॉस चेंडूवरती मात्र फुल टोल वसूल 6 धावा मिळवले. तर धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा आणि 12 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. पाहूया 12 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल. फलंदाज पाहायला मिळतील. शुभम आमरे, महेश दळवी आणि अक्षय राठोड असे 3 फलंदाज मात्र पाहायला मिळतील आपल्याला. हॅलो, मान्य श्री मंगेशजी लोटलीकर यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. मंगेशजी लोटलीकर. गुढे वटार संघाने आपला डिसिजन अजूनही कळवला नाही. ओके, लगेचच सामना संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तसेच मुरुगवाडा संघ आपण फलंदाजीसाठी तयार व्हायचंय. सामना संपला की लगेच आपण मैदानावरती जायचंय.
चला वळूया मैदानाच्या दिशेने. सामन्याला मात्र सुरुवात होते. सुपर ओव्हरचा थरार चालू झालाय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय तो म्हणजे दिगंबर गोठणकर. पाहूया पहिला चेंडू महेश दळवीसाठी. पहिला चेंडू पंच केलाय. चेंडूवरती मात्र एक धाव पळून पूर्ण केली आहे. एक धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. आता मात्र मान्य श्री मंगेशजी लोटलीकर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जातोय. शुभम आमरेसाठी दिगंबर गोठणकर यांचा पुढचा चेंडू. थरारक सामना मात्र सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळतो. हा चेंडूवरती मात्र उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. किती धावा जमले जातील पाहूया या चेंडूवरती. नक्कीच मात्र या ठिकाणी झालाय जेल आणि संपलाय मात्र शुभमचा खेळ. पाहूया पुढचा चेंडू घेऊन आलाय पुन्हा एकदा दिगंबर गोठणकर. अक्षय राठोड असेल फलंदाजीसाठी तयार झालाय. हा मात्र चांगला चेंडू आहे. या चेंडूवर भिरकवलाय. चेंडू जातोय सरळ 6 धावेसाठी. थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी मात्र दाखवून दिलाय. खटक्यावरती बोट आणि जाग्यावर ठोक मात्र फलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे अक्षय राठोडच्या माध्यमातून मोठा प्रहार पाहायला मिळाला. आल्या आल्या मात्र दमखम दाखवणारा फटका ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला तोच फलंदाज अक्षय राठोड. आता मात्र धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7 धावा. अजूनही 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. पाहूया हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्की चेंडू येतोय. अलाइन द कार्पेटचा फटका. 1 धाव. आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. महेश दळवी ऑन स्ट्राईक. पाहूया कशा प्रकारे होतोय सामना. 2 चेंडू 4 धावा. गोलंदाजीसाठी तयार झालाय पुन्हा एकदा दिगंबर गोठणकर. 2 चेंडू 4 धावा. महेश दळवी. हा मात्र चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र किती धावा मिळतील पाहूया. 1 धाव तर नक्की. दुसऱ्या धाव्यासाठी निघतील का? परंतु एका धाव्यावरती मात्र समाधान मानावं लागतंय. एकच धाव मिळते. फलंदाज मात्र बाद झाला असता तर सामना मात्र नवलाई संघाच्या बाजूने झुकला असता. परंतु बचावताना पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धाव्याची गरज. 1 चेंडू आणि 3 धावा. एक मोठा प्रहार पाहायला मिळेल का अक्षयच्या बॅट मधून? कमबॅक मात्र पाहायला मिळालं दिगंबर गोठणकरच्या माध्यमातून. आक्रमण चढवलं गेलं होतं अक्षयच्या बॅट मधून परंतु तितक्या ताकदीचं मात्र कमबॅक पाहायला मिळालं ते म्हणजे दिगंबर गोठणकर. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. पाहूया पुन्हा एकदा जर बरोबर सुटला तर कमिटी मात्र निर्णय घेईल. पाहूया पुढचा चेंडू. 1 चेंडू आणि 3 धावा. या चेंडूवरती मात्र अवांतर. आता मात्र कहाणी में ट्विस्ट नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर जर सामना टाय झाला तर परत एकदा पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? पाहूया. 1 चेंडू आणि 2 धावा असताना फलंदाजीसाठी तयार झालाय अक्षय राठोड. गोलंदाज तयार दिगंबर गोठणकर. या चेंडूवरती मात्र काय घडेल?
फलंदाज मात्र नक्कीच बीट झालाय. या चेंडूवरती मात्र फक्त कोणती धाव मिळत नाही. चेंडू गेलाय मात्र निर्धाव. हा सामना मात्र विजय झालाय नवलाई मेरबी संघ.